थांबा. हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आला असेल तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय समोर जाऊ नका. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये. मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाचा सर्वात प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात भक्ती, उपवास, जप आणि पूजा केल्याने जीवनातील अनेक संकट दूर होतात असं मानलं जातं. पण अनेक लोकांना प्रश्न पडतो, श्रावण महिन्यात नेमकं काय करावं, काय करू नये, कोणते नियम पाळावेत. तर आजचा हा व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिन्याचे महत्त्व. मित्रांनो, हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिवांनी विष प्राशन करून संपूर्ण सृष्टीचं रक्षण केलं होतं. त्यामुळे श्रावण महिना शिवभक्तासाठी विशेष मानला जातो. या महिन्यात भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. अनेक भक्त श्रावण सोमवारी उपवास करतात आणि मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करतात. पण श्रावण महिन्यात काय करावे? सकाळी लवकर उठावे. श्रावण महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर उठणे अत्यंत शुभ मानले जाते. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. भगवान शिवाची पूजा करावी. दररोज शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र अर्पण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. हा मंत्र मन शांत करतो आणि सकारात्मक ऊर्जा देतो. श्रावण सोमवारी उपवास केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. उपवासात सात्विक आहार घ्यावा, दान धर्म करावा, गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान किंवा मदत करावी. अत्यंत पुण्यकारक मानले जाते. नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय या नामाचा जप दिवसभर करत राहावा. श्रावण महिन्यात काय करू नये? मांसाहार आणि मद्यपान टाळावे. श्रावण महिना पवित्र असल्यामुळे तामसी पदार्थ टाळावेत. खोटं बोलू नये. या महिन्यात मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवणे महत्त्वाचे असते. वादविवाद टाळावेत. घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा ठेवावी. नकारात्मक विचार करू नयेत. राग, मत्सर्य आणि द्वेष यापासून दूर राहावे. घर अस्वच्छ ठेवू नये. घर स्वच्छ आणि पवित्र ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रावण महिन्यातील खास उपाय. मित्रांनो, आता जाणून घेऊया काही खास उपाय. तर दर सोमवारी शिव मंदिरात जावे. गरिबांना अन्नदान करावे. रुद्राक्ष धारण करावा. शिव चालीसा वाचावी. संध्याकाळी दिवा लावावा. असे केल्याने घरात सुख समृद्धी वाढते असे मानले जाते. मित्रांनो, श्रावण महिना हा फक्त उपवासाचा नाही तर भक्ती आणि सकारात्मकतेचा महिना आहे. या महिन्यात चांगले विचार आणि चांगले कर्म आणि भगवान शिवाची भक्ती केल्याने जीवन आनंदी होते. जर तुम्हालाही भगवान शिव आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव आणि श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.